राहुरी तालुक्यातील सोनगाव, सातरळ, रामपूर शिव परिसरात एका शेतकऱ्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली आहे। सुदैवाने संबंधित शेतकरी बालंबाल बचावला असून मोठी दुर्घटना टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार परिसरात विजेच्या तारा अत्यंत खाली लोंबल्या असल्याने त्यांचा झाडांना स्पर्श होत होता। याच पार्श्वभूमीवर एका आंब्याच्या झाडामध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने रणजित डुकरे या शेतकऱ्याला धक्का बसला। या घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ महावितरण अधिकाऱ्यांना कळवलं, मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही। उलट आरेरावीची वागणूक मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या विविध समस्या निर्माण झाल्या असून लोंबकळणाऱ्या तारा आणि झुकलेले विजेचे खांब यामुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे। याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार दुरुस्तीची मागणी केली होती, मात्र संबंधित विभागानं दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचा आरोप होत आहे। या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणाच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली असून तत्काळ दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात अशी मागणी करण्यात येते। प्रसंगी किरण कडू, चंद्रकांत डुकरे, दौलत नांगरे, त्याचबरोबर बाळासाहेब डुकरे, रणजित डुकरे, मिलिंद नालकर, त्याचबरोबर अमोल नालकर, विकास डुकरे, सचिन वाडेकर, हंबीर कडू, योगेश रोकडे, हर्षद कडू, राहुल डुकरे, रवींद्र शिंदे, अभिषेक मेहत्रे, किशोर शिंदे, शगीर भाई शेख, प्रवीण डुकरे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाणी भरत असताना दुपारी 1च्या दरम्यान मी ऊन पडल्यामुळे शेतात आंब्याच्या झाडाखाली पाणी पिण्यासाठी बसलो। पाणी वगैरे पेलो, 12 बदलण्यासाठी उठायच्या टायमिंगला आंब्याच्या झाडाला हात लावून उठत होतो तर मला शॉकचा झटका बसला लाईटचा। कुठली इजा झाली तुम्हाला? हात बधीर झालाय माझा, पूर्ण मुंग्या चालू आहे, हाताला सूज आहे माझ्यावाले। तर अधिकारी ते गाडे म्हणून सब स्टेशनचे इंजिनियर, त्यांना फोन केला तर ते बोलले का त्यांना आमची अशी मागणी होती की तार शिफ्ट करून द्या पोल। तर ते बोलले का ते आम्हाला करता येत नाही म्हणून। ते म्हटले का झाड तोडून काढा। कशाचं झाड आहे? आंब्याचं झाड आहे ते। आमच्या सातरळ, सोनगाव, धानोरे परिसरातील आणि हे रामपूर शिव परिसर आहे, या ठिकाणी आमचे सातरळ गावचे रहिवासी रणजित डुकरे पाटील हे या ठिकाणी पाणी भरत होते आणि आज दुपारचं ऊन लागलं म्हणून सावलीला या आंब्याच्या झाडाखाली ते सावलीसाठी बसायला आले आणि आंब्याच्या झाडाला हात लावल्यानंतर त्यांना मोठा विजेचा धक्का बसला, ते फेकले गेले आणि अतिशय दैव बलोत्तर म्हणून ते या ठिकाणी वाचले आणि शेजारी बाजारी माणसं असल्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं। अर्जंटमध्ये दवाखान्यात हलवल्यानंतर डॉक्टरांकडे त्यांना ट्रीटमेंट देण्यात आली। हात बधीर झाला त्यांचा आणि अतिशय म्हणजे नशिबवान म्हणावं लागेल त्यांना की ते वाचले या घटनेतून। संबंधित शेतकरी आणि त्यांच्या सहकार्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला तर माझ्या माहितीप्रमाणे आमच्या इथे अभियंता गाडे साहेब म्हणून आहेत, तर त्यांनी या ठिकाणी येण्याऐवजी शेतकऱ्यांना उद्धट पद्धतीची वागणूक देऊन आरेरावीची भाषा केली। या ठिकाणी स्वतः स्थळ पाणी करायला त्यांनी हवी होती। मुळातच सातरळ स्टेशनवरनं या ठिकाणी वीज पुरवठा केला जातो, पुरवठा अनेक वेळा खंडित होतो। पाणी पुरवठा एक तर आता व्यवस्थित लाईट असताना ते पाणी भरत होते, मग लो व्होल्टेज लाईट वेळोवेळी त्यांना भेटत असते। आम्ही ग्रामस्थ अतिशय त्रस्त या भागामध्ये, सातरळ भागामध्ये झालेलो आहोत आणि अनेक वेळा आम्ही या संबंधित अभियंता यांना विनंती केली की वीज पुरवठा सुरळीत करा, पूर्ण दाबाने विद्युत पुरवठा करा, तरी सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था आमच्या या सातरळ परिसराची झालेली आहे आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या शेतामध्ये ज्या ठिकाणी एक घटना घडली, आंब्याच्या झाडाच्या जवळ आम्ही हजर आहोत। तारेंचा झोळ या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसेल, आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण तो सर्वांना दाखवण्यात यावा। आम्ही लेखी तक्रारीद्वारे यांचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना यापूर्वी लेखी तक्रारद्वारे मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केलेली आहे आणि पुन्हा आम्ही लेखी तक्रारीद्वारे लोकप्रतिनिधी असतील आणि संबंधित अधिकारी, नाशिकचे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता साहेब यांना सर्वांना आम्ही लेखी तक्रारीद्वारे या सर्व समस्या या ग्रामीण भागातल्या आम्ही मांडणार आहोत। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।